जॅकी रावलानी हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी पक्ष सोडतो असे सांगत होते, तर आम्हाला वाटलं की यावेळी देखील ते असेच करत आहे. पण ते भाजपामध्ये गेले असल्याने त्यांना शुभेच्छा आहे. पण 6 महिन्यांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जॅकी रावलानी हा वाळू माफिया आहे असा फालतू लोकांना माझ्याकडे आणायचं नाही व स्वतः दूर राहण्याचा सल्ला मला दिला होता. पण आता बावनकुळे साहेबांनी स्वतःच्याच पक्षात जॅकी रावलानी यांना प्रवेश दिल्याने भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ झाले का असा सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता भंडारा जिल्ह्याचं वातावरण तापलं आहे. तो मला काल आपल्या मीडियाच्या माध्यमानं कळलं आणि परवा मला वाटतं त्यांनी प्रवेश केला नाही, काल भंडाऱ्यात केला. ते माझे जवळचे मित्र होते. आता प्रत्येकांचा एक स्वतःचा एक स्वभाव असतो आणि प्रत्येकाच्या निवडणूक आले की ह्या येणं जाणं चालत असतात. परंतु जॅकीचा हा पहिल्यांदा नाही आहे. प्रत्येक निवडणुकीच्या 6 महिने आधी हे 5व्यांदा 6व्यांदा आहे हा विषय. आणि मी स्वतःच त्यांना म्हणायचं का बा तुम्हाला कधी नानासोबत राहायचा, कधी परिणिजी सोबत राहायचा, वेगवेगळ्या नेत्यासोबत त्यांचा कल दिसायचा, कधी राष्ट्रवादी सोबत जायचा. तर मी त्यांना सल्ला दिलं होतं की भाई हे असं करण्यापेक्षा एखाद्या नेत्याकडे कायमस्वरूपी चालले जा, जेणेकरून कन्फ्युजन निर्माण व्हायला नाही पाहिजे. मधल्या काही जसं आपल्या त्या मीडियाच्या माध्यमातून दिसलं की 2-4-5 महिन्यापासून काही थोडंसं माझ्याने त्यांच्या पटत नव्हतं. याचं कारण होतं की मधल्या काळामध्ये बावनकुळे साहेबांची वसुली करण्यासाठी यांचा एक काहीतरी संभ्रम झाला होता किंवा व्हिडिओ काहीतरी आला होता आणि हे मग यांना काहीतरी पोलीस अटॅक करणार होते. ते हे माझ्याकडे आलेत. यांना मी बावनकुळे साहेबांकडे घेऊन गेलो होतो आणि बावनकुळे साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की अशा फालतू जे आहेत रेती माफिया यांच्यापासून सावध राहा. तेव्हापासून मी यांच्यापासून सावध होतो. आता बावनकुळे साहेबांनीच मला हा सल्ला दिला की यांच्यापासून सावध राहा, कारण रेती माफिया हे त्यांचा आरोप होता, माझा नाही. आता त्यांना हा नेता तिकडे जाऊन जर चांगलं वाटत असेल तर याच्यात त्यांना अभिनंदनच करायला पाहिजे मी. तेव्हा ठीक आहे, पण मला जो मानसिक ताप व्हायचा तो गेला. आता तो जिथे आहे तिथे सुखरूप राहायला पाहिजे, चांगला राहायला पाहिजे. आणि मी बावनकुळे साहेबांना म्हणतो की साहेब तुम्ही दिलेला सल्ला मी तर स्वीकारलेला आहे, पण आता तुम्ही त्याला कसा सांभाळताय ते तुम्ही बघावा. कुठली अहंकारी, आम्ही परिवारी मध्ये सोबत राहतो. माझ्याकडे 20-20 वर्षापासून आहेत, ते पण माझ्याकडे 16-17 वर्षापासून माझ्याकडे होते. अहंकारी असतं तर पहिल्याच वर्षात काढलं असतं ना त्याला. अहंकारी असते तर इतके दिवस सांभाळलं नसतं. मी हा 5व्या-6व्यांदा त्याला सांभाळलेला आहे. दरवेळेस माझ्या विधानसभेच्या वेळेस पण माझ्या विरोधकांसोबत त्यांनी सेटिंग केली होती, त्यावेळेस पण मी त्याला सांभाळलं. सगळ्यांनाच माहिती आहे हे. त्याच्या तुम्ही फेसबुक बघा, प्रत्येक निवडणुकीच्या आधी 6 महिन्या वर्षभरामध्ये त्याचा काहीतरी असं उलट व्हायचा. त्यांच्या परिवारामध्ये विचारा, त्यांच्या परिवाराच्या लोकांना मी सांगितलेलं आहे, सांभाळलेलं आहे. त्यांच्या परिवाराच्या मधून पण मला विचारायचं होते. ह्या पहिल्यांदा नाही आहे काही एखाद्या वेळेस आज फक्त झाला म्हणून. साहेब 5व्या-6व्यांदा हा झालेला आहे आणि हा विषय माझ्यासाठी आता संपलेला आहे. तर तो ज्या पक्षात गेला त्या पक्षात सुखरूप राहायला पाहिजे. फक्त आता जिथं तिथं चांगला आहे, तिथे भाजपमध्ये गेल्यानंतर तो साफसूत्र झाला असेल वॉशिंग मशीनमध्ये, तर माझ्या शुभेच्छा आहेत.